नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KP विजन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. नंबर 1. खालीलपैकी बालकाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेली सूक्ष्मगतिक कौशल्य खालीलपैकी कोणते? नंबर अ. चढणे, नंबर ब. लेखन, नंबर क. हसणे, नंबर ड. धावणे. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर ब. लेखन. नंबर 2. कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? नंबर अ. लहानपणी घडलेल्या अपराधाविषयीची भीती, नंबर ब. आत्मपरिचितीची भावना, नंबर क. चिंतामुक्त जीवन, नंबर ड. चिंता व स्वयंविषयक क्षमताबाबत संशयता. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर ड. चिंता व स्वयंविषयक क्षमताबाबत संशयता. नंबर 3. डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते? नंबर अ. लेखन क्षमता, नंबर ब. गणितीय क्षमता, नंबर क. वाचन क्षमता, नंबर ड. वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर अ. लेखन क्षमता. नंबर 4. विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन. नंबर अ. काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते, नंबर क. विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते, नंबर ब. विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व वाटत नाही, नंबर ड. विद्यार्थ्यांची भावना दुखावते. तर याचं अचूक उत्तर आहे क. विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते. नंबर 5. प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावंत विद्यार्थी हे सामान्यतः नंबर अ. स्वभावाने अंतर्मुख असतात, नंबर ब. आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात, नंबर क. निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, नंबर ड. शिक्षकांच्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतात. याचं अचूक उत्तर आहे नंबर क. निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात. नंबर 6. लेव वॅगोस्की यांच्या सिद्धांतानुसार नंबर अ. अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी मदत करू नये, नंबर ब. बालकांमध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे, नंबर क. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी, नंबर ड. प्रत्येक विद्यार्थ्याला नियमितपणे गृहपाठ द्यावा. याचं अचूक उत्तर आहे क. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना विकसित करावी. नंबर 7. शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या गरजांशी निगडित आहे, नंबर अ. भावनिक, नंबर ब. मानसिक, नंबर क. सामाजिक, नंबर ड. शारीरिक. तर याचं अचूक उत्तर आहे ड. खालीलपैकी कोणत्या मुलाच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो? नंबर अ. दृष्टिबाधित, नंबर ब. मूकबधिर, नंबर क. कर्णबधिर, नंबर ड. मतिमंद. तर याचं अचूक उत्तर आहे ब. मूकबधिर. नंबर 9. अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात? नंबर अ. मुलीपेक्षा मुलांमध्ये, नंबर ब. मुलापेक्षा मुलीमध्ये, नंबर क. प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये, नंबर ड. ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर ड. ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. नंबर 10. शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? नंबर अ. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस 10 रुपये अनुदान देणे, नंबर ब. मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे, नंबर क. शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे, नंबर ड. शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणे. तर याचं अचूक उत्तर आहे क. शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे. नंबर 11. शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? नंबर अ. शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकाची भरती करणे, नंबर ब. लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनविणे, नंबर क. संगीत स्पर्धेमध्ये मुलीपेक्षा मुलांना अधिक संधी देणे,
नंबर ड शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर ड. शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. नंबर 12 मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हणले? नंबर अ वॅटसन, नंबर ब स्किनर, नंबर क वुडवर्थ, नंबर ड गार्डनर. तर याचं अचूक उत्तर आहे नंबर ब स्किनर. नंबर 13 आधुनिक मानसशास्त्र हे खालीलपैकी कशाचा अभ्यास करते? नंबर अ मानवी मनाचा, नंबर क मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा, नंबर ब मानवी आत्म्याचा, नंबर ड मानवी शरीर व त्यामागील रोग किंवा आजारांचा. तर याचं अचूक उत्तर आहे क मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा. नंबर 14 बालकाला अक्षर ओळख कोणत्या वयात होते? नंबर अ 3ऱ्या वर्षी, नंबर ब 5व्या वर्षी, नंबर क 7व्या वर्षी, नंबर ड 8व्या वर्षी. तर याचं अचूक उत्तर आहे ब 5व्या वर्षी. नंबर 15 गायीच्या गर्भामध्ये बालकाला पूर्णतः विकसित होण्यासाठी किती दिवस लागतात? नंबर अ 260 दिवस, नंबर ब 290 दिवस, नंबर क 270 ते 280 दिवस, नंबर ड 300 ते 310 दिवस. तर याचं अचूक उत्तर आहे क 270 ते 280 दिवस. नंबर 16 खालीलपैकी कोणत्या काळात उपनयन संस्कार केल्यानंतरच शिक्षणात प्रारंभ होत असे? नंबर अ वैदिक, नंबर ब मुस्लिम, नंबर क बौद्ध, नंबर ड जैन. तर याचं अचूक उत्तर आहे अ वैदिक. नंबर 17 विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची नंबर अ शारीरिक शक्ती वाढते, नंबर ब मानसिक शक्ती वाढते, नंबर क आत्मनिर्भरता वाढते, नंबर ड अहंकारी भाव वाढतो. तर याचं अचूक उत्तर आहे क आत्मनिर्भरता वाढते. नंबर 18 खालीलपैकी जन्मजात प्रेरणा कोणती आहे? नंबर अ झोप, नंबर ब स्तुती, नंबर क खेळणे, नंबर ड रागावणे. तर याचं अचूक उत्तर आहे अ झोप. नंबर 19 व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञासा सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे? नंबर अ राजनेता, नंबर ब कवी, नंबर क शल्यचिकित्सक, नंबर ड वाचक. तर याचं अचूक उत्तर आहे शल्यचिकित्सक. नंबर 20 बालगुन्हेगार कोणाला म्हणतात? नंबर अ जे शिक्षकांना प्रश्न विचारून त्रस्त करतात, नंबर ब जे शाळेत न येता संशोधन करतात, नंबर क जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात. तर याचं अचूक उत्तर आहे क जे सामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात.